या विशेष विश्लेषणामध्ये आपण थेट एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. अधिक मास महात्म्य या ग्रंथातील 8वा अध्याय, ज्याचा मुख्य विषय आहे नामस्मरणाचा महिमा. आता ऐकायला हा विषय थोडा पारंपरिक वाटेल, पण यामागे दडलेला अर्थ आजच्या या धावपळीच्या आणि भौतिक जगासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग एका अतिशय रंजक कथेच्या माध्यमातून हा सगळा उलगडा करूया. आता सुरुवातीलाच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पैशाच्या किंवा संपत्तीच्या लोभापायी एखादा माणूस अगदी कुठल्या थराला जाऊ शकतो? हा फक्त एका कथेपुरता मर्यादित प्रश्न नाही बरं का, तर मानवी स्वभावाची ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. आजच्या आपल्या भागात आपण हाच मूळ संघर्ष पाहणार आहोत. एकीकडे आहे भौतिक लालसा आणि दुसरीकडे आध्यात्मिक संपत्ती. खऱ्या अर्थाने श्रीमंत कोण? ज्याच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे तो, की ज्याच्याकडे समाधानी वृत्ती आहे तो? हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला या कथेतील दोन अगदी विरुद्ध स्वभावाच्या पात्रांना भेटावं लागेल. आता पहा, एका बाजूला आहे सावित्री. ती भगवान नारायणाची निस्सीम भक्त आहे, अत्यंत उदार, मायाळू आणि आध्यात्मिक वृत्तीची. आणि अगदी तिच्या विरुद्ध तिचा पती, तो फक्त आणि फक्त पैशाचा म्हणजेच धनाचा पुजारी. पैसा मिळवणं आणि तो नुसता साठवून ठेवणं हाच त्याचा एकुलता एक ध्यास. त्याच्याकडे अमाप संपत्ती असली तरी तो इतका कंजूष की कुणा गरजूंना मदत करणं तर सोडाच, पण साध्या गोष्टींसाठीही तो एक पैसा खर्च करत नाही. ही दोन पात्र म्हणजे खऱ्या अर्थाने दोन पूर्णपणे वेगळ्या जीवनशैलींची जिवंत उदाहरणे आहेत. आता इथून खरी गंमत सुरू होते. राज दरबारातून अचानक एक बोलावणे येतं. पण त्याआधी एक गोष्ट सांगतो. हा पती महाशय इतका द्रव्य लोभी होता की स्वतः गर्भश्रीमंत असूनही गरिबांसाठी मिळणारी सरकारी मदत लाटता यावी म्हणून त्याने चक्क नगरातील गरीब लोकांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं होतं. विचार करा, एके दिवशी तो कामानिमित्त बाहेरून परत येतो आणि त्याला सावित्रीकडून समजतं की गरिबांना मदत वाटण्यासाठी राज दरबारातून बोलावणं आलंय. हे ऐकताच चेहऱ्यावरचा घामही न पुसता, अगदी पायातले जोडेही न काढता ती फुकटची मदत मिळवण्यासाठी तो तसाच राज दरबाराकडे धाव घेतो. त्याची ही पैशाची हाव पाहून सावित्रीला मात्र राहवत नाही. ती अतिशय कळकळीने त्याला थांबवत म्हणते, धणी, अहो कसला हा धनाचा लोभ? त्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या, आहे त्यात सुख समाधान माना ना. घरात एवढं भरभरून आहे, ते उलट गोरगरिबांना वाटा, त्यांचे आशीर्वाद घ्या. एवढ्या सगळ्या संपत्तीचे मालक शेवटी कोण आहोत आपण दोघंच ना. मग हा नसता धनलोभ कशासाठी? सावित्रीचे हे शब्द अतिशय साधे आहेत, पण भौतिक संपत्तीपेक्षा नामस्मरणाचे आणि समाधानाचे महत्त्व ते किती अचूकपणे पटवून देतात नाही का? पण तो ऐकेल तर तो कंजूस कसला. तो अत्यंत चिडचिड करत तिला म्हणतो, सावित्री, तू मला हे शहाणपण शिकू नकोस. अगं, हे जग नारायणाच्या नव्हे तर लक्ष्मीच्या ताकदीवर चालतं. तू बस तुझी हरिहरी करत, मला जाऊ दे आणि लक्ष्मी घरी आणू दे, असं चिडून तो निघायला लागतो. आता सावित्रीला माहीत होतं की बाहेर कडक ऊन आहे, म्हणून ती पटकन घरातून एक भरलेली कासंडी म्हणजे एक छोटं भांडं घेऊन येते, जेणेकरून प्रवासात तहान लागली तर उपयोगी पडेल. तो ती कासंडी हातात घेतो आणि तसाच घाईघाईने घराबाहेर पडतो. आता हाच प्रवास त्याच्या नशिबाला कशी मोठी कलाटणी देतो ते बघा. भर दुपारची वेळ, रणरणत्या उन्हात तो राजदरबाराकडे पळत सुटलाय. उन्हाच्या तडाख्याने त्याचा जीव अगदी कासावीस होतो आणि घशाला प्रचंड कोरड पडते. तहान भागवण्यासाठी तो सावित्रीने दिलेल्या कासंडीचं तोड उघडतो आणि भांडत थेट तोंडाला लावतो. पण धक्कादायक म्हणजे त्यात पाणी नव्हतंच, तर चक्क दूध होतं. आता ऐका, बायकोने पाण्याच्या जागी दुधाचा खर्च केला, माझे पैसे वाया घालवले, या विचाराने त्या कंजूस माणसाच्या रागाचा पार अगदी वर चढतो. तो मनातल्या मनात सावित्रीला शिव्याशाप देऊ लागतो आणि रागाच्या भरात तोंडातलं दूध थुंकून टाकतो. जवळच एक वारुळ असतं. तो संतापाने ती पूर्ण दुधाची कासंडी त्या वारुळाच्या भोकात रिकामी करून टाकतो. त्याने ते सगळं दूध वारुळात ओतलं आणि तो मागे वळणार तोच फुस असा एक भयंकर आवाज आला. त्याने दचकून मागे पाहिलं तर काय, त्या वारुळातून चक्क एक भला मोठा नागराज फणा काढून बाहेर आला होता. विचार करा, तो प्रसंग किती थरारक आणि अंगावर काटा आणणारा असेल. पण घाबरून जाण्याऐवजी तिथे जे घडलं ना, ते अगदीच अनपेक्षित होतं. तो नागराज मनुष्यवाणीत अतिशय गंभीर आणि भव्य आवाजात म्हणाला, मित्रा, मी तुझे किती आणि कसे आभार मानू. या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत असताना तू या वारुळात दुधाची कासंडी ओतलीस. त्यामुळे माझ्या वारुळातील नागिन आणि पिल्लांना ते दूध प्यायला मिळालं. त्यांचा जीव अगदी शांत झाला. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालो आहे. आता एका बाजूला सापाची भीती आणि दुसरीकडे सत्याची जाणीव. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी का होईना, पण अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत तो नागराजाला म्हणाला, अहो नागराज, थांबा. ते दूध काही मी तुमच्या पिलांना दिलेलं नाहीये. ते तर माझ्या बायकोने, सावित्रीने दिलं होतं. तेही पाण्याच्या ऐवजी. बघा, इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
की अनपेक्षित संकटात सापडल्यावर माणसाचा सगळा अहंकार कसा गळून पडतो आणि तो अचानक खरं बोलायला लागतो. त्याने नाईलाजाने का होईना पण दानाचं सर्व श्रेय सावित्रीला देऊन टाकलं. हे ऐकल्यावर नागराजाने सावित्रीच्या भक्तीचं आणि तिच्या उदारपणाचं खूप कौतुक केलं. पण त्याचबरोबर त्या कंजूस पतीला मात्र काही अत्यंत कडक शब्दांत सूचना दिल्या. नागराज म्हणाला, पहिली गोष्ट, तू श्रीमंत असूनही गरीब असल्याचं नाटक करून राजाला फसवणं त्वरित थांबव. राजा हा नारायणाचं रूप असतो, त्याच्याशी सत्यानेच वागायला हवं. दुसरं असं की आता इथून आल्या पावली सरळ घरी परत जा. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या घरात जी अमाप संपत्ती सडून चालली ना, ती ताबडतोब गोरगरिबांना वाटून टाक आणि सहस्र भोजन घाल, म्हणजे हजारो भुकेल्यांना जीव घालण्याचं मोठं पुण्यकर्म कर. हे आदेश अतिशय स्पष्ट आणि थेट होते. या कडक सूचनांसोबतच नागराजाने दिलेला अंतिम इशारा तर खूपच लक्षवेधी आहे. नागराजाने त्याला एक मोठं वचन दिलं आणि सोबत एक भयंकर धमकीही दिली. तो म्हणाला, हे बघ, संपत्ती संपेल या भीतीने जर तू दान करत नसशील तर घाबरू नकोस. तू गरिबांना संपत्ती वाटत जा. तुझं धन संपण्याआधीच मी ते रांजण पुन्हा भरभरून देईन. हे झालं खऱ्या दानाचं फळ. पण दुसरी बाजू अशी, जर तू या मिळवलेल्या पैशाचा सदुपयोग केला नाहीस आणि तुझा हा द्रव्य लोभ सोडला नाहीस तर लक्षात ठेव, माझे दूत त्या धनाच्या रांजणात लपून बसतील आणि तू लोभाने त्यात हात घातलास की ते तुला दंश करतील. हा इशारा म्हणजे त्याच्या डोळ्यात घातलेलं एक झणझणीत अंजनच होतं. आता आपण या रंजक कथेच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. नागराजाचे ते भयंकर शब्द ऐकून त्या माणसाचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. राजदरबारात फुकटची मदत मागायला न जाता तो सरळ आपल्या घरी परत आला. त्याने खोटं बोलून राजाला फसवण्याचा विचार कायमचा सोडून दिला. स्वतः पुढाकार घेऊन त्याने सहस्र भोजने घातली, गरिबांसाठी अन्नाचे साठे खुले केले. पैशाचा तो अघोरी लोभ त्याने कायमचा त्यागला आणि सावित्रीसोबत मिळून अन्नदानाचं मोठं पुण्य पदरी पाडून घेतलं. विचार करा, ज्या माणसाला गरिबांना एक फुटकी कवडी देणं मान्य नव्हतं, त्याने आज अख्ख्या गावाला जीव घातलं होतं. या संपूर्ण कथेचा अगदी मार्मिक सारांश सांगताना खुद भगवान विष्णू अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात म्हणतात, असा आहे अधिक मासातील नामस्मरणाचा अद्भुत महिमा. नामस्मरण हे साधं, सोपं आणि अगदी सहज करता येण्यासारखं पुण्यकर्म आहे. बघा ना, सावित्रीच्या केवळ एका साध्या नामस्मरणामुळे आणि तिच्या निस्वार्थ वृत्तीमुळे तिचा पती फक्त मृत्यूच्या दाढेतून परत आला नाही, तर त्याचं संपूर्ण हृदय परिवर्तन झालं. ईश्वराच्या नामाची कास धरणं आणि भगवंताशी जोडले जाणं हाच तर या 8व्या अध्यायाचा मूळ संदेश आहे. हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी एक प्रश्न आपल्या खऱ्या अर्थाने अंतर्मुख करतो. सरते शेवटी अधिक शक्तिशाली काय आहे? कधी न संपणारी ती भौतिक संपत्ती जी माणसाला सतत एका असुरक्षिततेत आणि लोभात अडकवून ठेवते, की नामस्मरणातून मिळणारे ते शुद्ध पुण्य जे माणसाच्या आतून सकारात्मक परिवर्तन घडवून आणतं आणि खऱ्या समाधानाची ओळख करून देतं? या कथेने आपल्याला अतिशय सुंदररित्या हेच शिकवलंय की संपत्ती हे फक्त जीवन जगण्याचे एक साधन आहे, ते अंतिम साध्य नक्कीच असू शकत नाही. तर आजचं हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या अनेक पौराणिक ग्रंथांमधील महत्त्वपूर्ण कथांचं सखोल आणि रंजक विश्लेषण पाहण्यासाठी आणि त्यामागील खरा अर्थ सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी हे विश्लेषण शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्ञानवर्धक विश्लेषणासोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि आनंदात रहा.